तर जाऊया दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्याकडे. येस, पहिली 4 षटकं पहा 20 मिनिटांमध्ये संपली गेली पाहिजेत, अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल टीम भिंगारी. तर टॉस जिंकलाय तो कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी या संघाने आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साईश म्हात्रे आणि जयदीप पात्रे आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्याही मॅचमध्ये दोघांनी भरपूर धावा कुठल्या होत्या. कुणाल नाईक मागच्या मॅचचा हिरो, दुसऱ्या बाजूला साईश म्हात्रे सुद्धा मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. आणि या दोन खेळाडूंमध्ये आता मात्र चुरस पाहायला मिळेल. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल यावेळेस मॅचला करूया आपण सुरुवात. विश यू अ व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दुसऱ्या फेरीमधील पहिल्या लढतीला होतोय प्रारंभ. कुणाल नाईक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. 50 धाबांचं यशस्वी संरक्षण मात्र नुकतंच केलं भिंगारी संघानं. चांगली बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली. बलाढ्य जन्मान दापोली संघाला मात्र पराभूत व्हावं लागले या स्पर्धेमधून. गोलंदाज तयार. राऊंड स्टंप्सनं कटकणाचा प्रयत्न, इथे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटलाय. साईश मात्र काय बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. आणि यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय सूरज परदेशी. आवाज साऊंड इथपर्यंत ऐकायला आले होते. आणि खरं तर साईश सारख्या फलंदाजाला मात्र यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर खरं तर एक नामी संधी होती बाद करण्याची. हो, यावेळेस मात्र पहा स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून. इथे मात्र षटकारानं सुरुवात करतोय तो साईश मात्रे. बॉलवर मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय भिंगारी टीमला. षटकारानं मात्र धावसंख्येचं अकाउंट ओपन केलंय. स्वप्नवत कामगिरी करत असताना कुणाल नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड स्टंप्सनं. यावेळेस अडवा पॅटन ऑन साईडला पाठीमागे नाहीयेत फिल्डर. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. साईशच्या बॅटमधून येतोय षटकारानंतर हा खणखणीत चौकार. हा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आक्रमक खेळाला आता मात्र सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर मिळालेली संधी आणि त्यानंतर मात्र इथे कट करण्याचा प्रयत्न. कट केल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक 2 मोठ्या फटक्यानंतर कुणाल नाईक चांगला परफॉर्मन्स मात्र पहिल्याच मॅच मध्ये या गोलंदाजानं दिलाय. गोलंदाजी आणि फलंदाजी मधून सुद्धा शॉट ऑफ लेन टप्प्याचा बॉल पूल केलाय. फिल्डर लावलाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला दर्पण मात्र टिपलाय. झेल संपलाय साईजचा खेळ. पहिला धक्का इथे मात्र बसेल. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई संघाचा विस्फोटक सलामीवीर साईश म्हात्रे 10 धाबा काढून इनट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये भूषण दाखल झालेत. मोठी विकेट मात्र मिळवून दिले. थोडंसं शॉट ऑफ लेंथ होता हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्यापैकी एकाकडे
दर्पणकडे हा झेल मात्र सोपून मोकळा झाला. साईश मात्र पहिला धक्का लागलाय तो जासई टीमला. कुणाल नाईकसाठी ही पहिली सफलता, पहिलं यश. पुन्हा एकदा सज्ज होईल कुणाल नाईक आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन. लास्ट बॉल असेल या ओव्हरमधला. आतापर्यंत धावफलकावर 10 धावा. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ द विकेट आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. व्हॉट अ सुपर बॉलिंग. कुणाल नाईकनं फसवलाय सर्कल मध्ये. बरोबर ऑन साइडला 2 फिल्डर प्लेस करण्यात आले होते आणि त्यांच्याकडेच मात्र झेल जात असताना दुसरा धक्का लागलाय. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान जासई टीमला. भूषण म्हात्रेला 12 धावा धावफलकावर. दोनही संघ विजेते संघ आहेत. पहिल्या मॅच मध्ये जासई संघानं जाणता राजा दादर पेण तालुक्यामधील संघाला पराभूत केलं. तर दुसऱ्या बाजूला भिंगारी संघानं तर जर्मन दापोली संघाला बाजूला काढले. क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र अडबा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग कडे चालला चेंडू. सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी होते. या आशिष परदेशी सुद्धा तेवढाच चांगला चेंडूला फिरवतो आणि त्याच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक्स होण्याची भीती मात्र फलंदाजांच्या मनामध्ये जास्त असतात. गोलंदाजी नेहमीच मी तर म्हणेन मजबूत बाजू राहिले ती भिंगारी संघाची. कुणाल असेल, आशिष, रघुनाथ परदेशी आहेत द लेजंड क्रिकेटर आणि सर्रासपणे गोलंदाजांच्या जोरावर बऱ्याच वेळेला धावसंख्येचं संरक्षण. पहिलीच मॅच तुम्ही पाहिली 50 धावा डिफेंड केल्या. बलाढ्य फलंदाजी असणाऱ्या जर्मन दापोली संघाला मात्र ते आव्हान पेलवता आलं नव्हतं. राऊंड स्टंप्सना खूप चांगला चेंडू. एज लागल्यानंतर बॉल पहा विकेट कीपरकडे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी होत असताना दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू संपलेत आणि 3 धाबा दिल्यात. त्या गोलंदाज आशिष परदेशीनं. रक्षित आणि जॉयदीप यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना जासे टीमकडून. इथून मात्र जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. तो माझी खासदार चषकाच्या. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंही चांगलं नव्हतं. बॉल येतोय ऑन साइडला परंतु एकापेक्षा जास्त काही हाताला लागणार नाही. रक्षितच्या एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल 14 14 वर
जयदीप या मॅच मध्ये किती विस्फोटक खेळ करतोय यावर मात्र मी तर म्हणेन जासे संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि नेहमीच मैदानामध्ये आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही तो. अनेक लॉंग इनिंग्स मात्र नेहमी सातत्याने खेळत आलाय आणि कन्सिस्टन्सी राहिले त्याची फलंदाजीमधून. समोर ड्राईव्ह करतात ब्रॉनकडे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगात थ्रो मात्र येतोय कुणालचा, तोपर्यंत मात्र एक रन, खूप चांगलं षटक. कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारे टीम कडून मात्र आशिष परदेशीने या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या 5 सिंगल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर जासे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. क्रिकेटर रघु परदेशी यावेळेस दाखल झालेत. थोडंसं चॅलेंजिंग असेल फलंदाजांसाठी, कारण समोर मात्र मोठा प्रदीर्घ असा अनुभव आहे रघुनाथ परदेशी यांच्याकडे. काका गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र समोर खेचलाय. वाईड स्ट्रॉंग ऑफ क्लिअर करणारा बंडीच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19. 19 ऑन बोर्ड. येस अंपायर. टाइम अलर्ट 20 मिनिट्स ओनली. भिंगारी टीम तुमच्यासाठी आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ पंच तेच इशारा करत असताना बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र पॉइंटला फिल्डर उभे आहेत. एकही धाव मिळणार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना डॉट बॉल. चांगला लेग स्पिन आहे गोलंदाज प्रभू यांच्याकडे. यावेळेस खणून काढला हा बॉल आणि बॉलला पाठवले ते सरळ डिपेक्स्टा कव्हर मॉडेल यांच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा पार. 4. पुढे जाईल ती 23 या आकड्यावर. 23. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आले रघुनाथ परदेशी यांच्यावर. राऊंड स्टंप्सना अक्षरशः झोपला होता हा फटका खेळत असताना. रिव्हर्स खेळला होता बंटी, परंतु नाही लागला. डॉट बॉल. कारण रघुनाथ परदेशी यांच्याकडे फक्त लेग स्पिनच नाहीये, दोनही बाजूला खरं तर दोनही बाजूला दुसरा सुद्धा बऱ्याच वेळेला अधूनमधून टाकत असतात. तर ही कला मात्र त्यांच्याकडे आहे. मिश्रणयुक्त गोलंदाजी. फ्लाईट दिली होती, थोडंसं फ्लाइटेड स्लोवरवर होता, चकवलाय. गती थोडी कमी केली होती रघु परदेशी यांनी आणि इथे मात्र बंटीला बीट करत चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक चौकारानंतर मात्र पाहायला मिळतंय ते गोलंदाजांचं. 23 धावा. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप वेगानं आलाय त्या ठिकाणी, परंतु एकच धाव येते. सिंगल रन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 2 गडी बाद 24 धावा.
आणि धावफलकावर धाप आपल्याला पाहायला मिळतात त्या 24-3 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगल्या पद्धतीनं स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट केलाय तीनही गोलंदाजांनी. कौतुक करावं लागेल. कुणाल नाईक, आशिष परदेशी, रघु परदेशी. आता मात्र आशिषला पुन्हा एकदा आणलंय. ओ द विकेटला यावेळेस मात्र ड्राईव्ह केला स्ट्राईट टू द फील्ड आणि इथे मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर. जासई संघाला लागलाय सगळ्यात मोठा हादरा. यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. जयदीप मात्रे मैदानाच्या बाहेर. आशिष परदेशी या गोलंदाजांना सुपर बॉलिंग. दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर त्यानं गोलंदाजी चांगली केली होती. फक्त 5 सिंगल दिले होते. यश प्राप्त झालं नव्हतं. परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र दडपण जाणवलं आणि त्याचमुळे दबावाखाली ते मात्र विकेट प्राप्त झाले. ती कायरा 11 बिंगारी या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉडी रुपेश खरत. रुपेश खरत यावेळेस मात्र ऑन साईडला प्लेस करतात. मिड विकेटला सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एक जा एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 25 वर. चांगली बॉलिंग आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजीवर विश्वास आपल्याला पाहायला मिळाला भिंगारी संघाकडून. प्रत्येक गोलंदाजानं मात्र 100% देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचमुळे बलाढ्य फलंदाजी असणाऱ्या जासई संघाला थोडंसं नामोहरम करण्यात यश प्राप्त केलंय. परंतु अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बाउन्स बॅक करता येऊ शकतो. रक्षित आणि रुपेश दोनही आक्रमक फटके खेळण्यासाठी ओळखले सुद्धा जातात. हा ऑप्शनच्या बराचसा बाहेर होता. पंच विशू कोळीसर आहेत त्या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 ऑन अ बोर्ड नाव. 26 जाबा. अकुटप्प्याचा बॉल फिरून मारला. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगला यगुपदेशांना बीट करत बॉल चालला डीप फाईन लेगला. गेलेत धावत आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. या दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळेल. परंतु इथे थोडी रिस्क घ्यावी लागेल. मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासे टीमला. फलंदाजी स्ट्रॉंग आहे परंतु त्या अभेद्य फलंदाजीला मात्र सुरुंग लावला तो बिंगारी संघाच्या गोलंदाजाने. 28 आतापर्यंत धाव फलकावर आहेत. अजूनही रक्षित आणि रुपेश कडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. आशिष पुन्हा एकदा सज्ज. आशिषचा हा बॉल पहा ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालं प्रॉपर. एकच जाब येते. चांगली बॉलिंग केली आज आशिष परदेशीनं आणि म्हणूनच त्याच्या कोट्याला मात्र 2 षटकं आलेत. बऱ्याच वेळेला रघुनाथ परदेशी यांना 2 षटकं टाकताना पाहतो. बऱ्याच वेळेला कधी कधी कुणाल नाईक 2 षटकं टाकत असतो. कधी कधी आशिष परदेशी टाकतो सिच्युएशन नुसार. परंतु पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आशिषला 2 षटकं देण्यात आली होती आणि त्यानं 2 ओव्हर्समध्ये 15 धाबा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. याही मॅच मध्ये कमालीची बॉलिंग. ओ द स्टम्प्सनं बॉडीचा हा फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज धावलाय. बराच धावलाय आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. रुपेश खरत यावेळेस मैदानाच्या बाहेर. सुपर बॉलिंग. नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 मयूर पाटील. थोडासा मित्र म्हणेन मागे पडलाय जासई संघ. थोडासा ऑप्शनच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. सुंदर असं षटक पाहायला मिळालं. आशिष परदेशी याचं 2 षटकं टाकली आशिषनं. काय बॉलिंग केले. 2 फलंदाजांना मात्र बाद केला आणि 2 ओव्हर्समध्ये धाबा दिल्या त्या फक्त 10 धाबा.
आणि म्हणूनच या मॅच मध्ये मात्र जबरदस्त मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जासे संघाची धावसंख्या 4 गडी बाद 29 धावा. या ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही तर फार कठीण होईल. मागचा सामना आपण पाहिलाय 50 धावा सुद्धा डिफेंड झाल्या. त्या मैदानावर काही घडू शकतो. चांगला खेळ मात्र झाला. फक्त त्या वृत्तीनं मात्र त्या पॉझिटिव्ह माइंडनं मात्र तुम्हाला मैदानामध्ये खेळ करणं फार गरजेचं असतं. परंतु त्यासाठी दर्पणच्या या ओव्हरमध्ये जासे संघाला मात्र धावा कुठाव्या लागतील. रक्षित मात्रे आणि मयूर पाटील अशी जोडी मैदानावर आहे. समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. ओ डाईव्ह लगावत कुणालनं मात्र काय प्रयत्न केला होता या ठिकाणी. असं एका क्षणाला वाटलं होतं बॉल त्याच्या हातामध्ये चिकटलाय. परंतु तदनंतर आपण पाहिलं जेव्हा डाईव्ह कंप्लीट झाली तदनंतर मात्र त्याच्या हातामधून बॉल निसटलाय. थोडंसं इंजरी कदाचित त्याला जाणवते त्या ठिकाणी. थोड्याशा वेदना. त्यांनी सांगितलंय हे षटक जाऊ देऊया आपण. सुपर डाईव्ह पहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवर काय दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना. आणि त्यामुळेच हे मैदान आहे. त्या बिनधास्तपणे डाईव्ह लगावू शकतात. जास्त इंजरी होण्याच्या चान्सेस त्या मानानं खूप कमी असणार आहेत. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॉल जास्त उंच गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला झेल टिपलाय. साहिल मिसळला आणि ते मात्र फलंदाज होईल बाद. दर्पण मडवीला मात्र मिळेल सफलता. बॅटर रक्षित मात्रे मैदानाच्या बाहेर जात असताना धावसंख्या झाली ती 31. दर्पण मडवीला मात्र मिळाले सफलता. शेवटचं षटक सुरू आहे. आदित्य गरज 7व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे मात्र थोडंसं धावा होणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 31 धावा निदान 40च्या आसपास आणि त्यासाठी 1-2 मोठे फटके तर खेळावे लागतील. तर कुठेतरी मी तर म्हणेन थोडंसं गोलंदाजांना पाठबळ मिळणारी धावसंख्या ठरू शकेल. दर्पण तयार. ओ द स्टम्प्स नॉट बा पॅटन ऑन साइडला बॉल गॅप मध्ये आहे. एक टप्प्यानिशी उंच झेपाव उडी मारून अडवण्याचा प्रयत्न. त्यामध्ये आले अपयश. बॉल जाईल सीमा पार. 4 धाबांकरता बऱ्याच सावधीनंतर मात्र येतोय चौकार. मधून हा चौकार मात्र नक्कीच थोडासा नवसंजीवनी देणारा ठरतोय तो जासई संघासाठी. टीमची टोटल आता मात्र 35. सोडून दिला होता हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेरून चालला. व्हाईट बॉलचा इशारा. प्रवीण पवार सर त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 36. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला धावसंख्या 45 आसपास गेली ना तर नक्कीच एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळू शकते. हो यावेळेस उंचावरून खेळला परंतु बॉल आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. वेगानं कुणाल पोहोचलाय. झेल सुटलाय. नजर चांगली होती शेवटपर्यंत. अगदी पाहायला गेलं तर झेल घेत सुद्धा होता जवळजवळ हातामधून. शेवटच्या क्षणाला मात्र ग्रास्पिंग करता आलं नाहीये.
2 धाबा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे 38. बडवीचा हा बॉल लेंथ बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र सर विकेट किपर सूरजच्या हातामध्ये विसावत असताना डॉट बॉल. आता मात्र असेल शेवटची चान्स. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. धावा झाल्या त्या 38. 38 धावा धाव फलकावर. जय माता दी दिघोडे आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गलीमध्ये एकच जाब येते. चला चिंचपाडा आणि दिघोडे दोन्ही टीमच्या कॅप्टन नंबर टॉससाठी या. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. त्या 5 गडी बाद 39 धाबा. मी जयमाता दिघोडे आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, क्षणार्धात आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या. टीमचा कॅप्टन आणि चिंचपाडा टीमचा कॅप्टन लवकर या आपण टॉससाठी. या मॅच मध्ये आव्हान आहे ते 40 धावांचं. 40 रन्स टू विन. कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला सुपर 8चा प्रवास नक्कीच सुखकर होऊ शकतो या 40 धावा पूर्ण केल्या तर. संधी चांगली आले त्यांना, परंतु जासे संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. साईश मात्रे सारखा दर्जेदार गोलंदाज आहे. त्यानंतर प्रमोद मडवीची षटकं सुद्धा फार निर्णायक ठरतील. संयम मात्रे असेल, कुणाल असेल, चांगली कामगिरी या गोलंदाजाला सुद्धा करावी लागेल या मॅच मध्ये. परंतु नक्कीच थोडासा संघर्ष पाहायला मिळू शकतो तो भिंगारी संघाला सुद्धा. मैदानाचा खरं तर हा व्ह्यू ड्रोनच्या साहाय्याने टिपला गेला आहे. खूप चांगलं खरं तर हे दृश्य तुम्ही तुमच्या स्क्रीनमध्ये पाहताय. चला कॅप्टन दिगोडे, कॅप्टन चिंचपाडा टॉससाठी या आपण. जबरदस्त हे क्रीडांगण अटल सेतू नवीन करता आपण पाहिला. सागरी सेतू मार्ग त्याच्या अगदी बाजूला असलेलं हे क्रीडांगण आणि कॅमेरामॅनचंही कौतुक करावं लागेल.
हा व्यंगम दृश्य तुम्ही पाहता तुमच्या स्क्रीनवरती. सभोवताली झाडं लावलेली आहेत आणि त्याच्या सावलीमध्ये बसले प्रेक्षक आणि खूप चांगली ग्रीन आउटफील्ड, तेवढीच चांगली टर्फ विकेट तुम्ही पाहता मैदानाच्या अगदी मधोमध. फिल्डिंग सेटअप तर 40चा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. आणि पहिली जोडी स्टार्किंग एंडला आशिष परदेशी, त्यांच्या बरोबरीने नॉन स्टार्किंग एंडला सूरज परदेशी. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये साईश आलाय. फर्स्ट ओव्हर, यस टाईम आलं. विश्व कोळी सर त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही पाहताय खरं तर त्यांनी टाईम सिग्नल दिला आम्हाला. घाळांचा काटा त्याने सांगितलं काट्यावरती आपल्याला चालायचं. चला चिंचपाडा संघाचा कॅप्टन आणि दिघोडे टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. प्रतिषटक 8.00च्या सरासरीने धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा बॅटिंग करताना कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी टीमला. आणि एका बाजूने आपण पाहिलं मेघनाथ प्रतिष्ठान, मेघनाची मात्र प्रतिष्ठान जासई या टीमला 40 धावा व्हायच्या. याच मैदानामध्ये काल रेकॉर्ड आपण पाहिला होता. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहता उजव्याच्या बाहेर टाकला बॉल, पंचांचा इशारा वाईड. सुरुवात खराब झाली, वाईडचा इशारा आला. काल याच क्रीडांगणावरती 38 धावा करत आपण पहिल्या रोंजन संघाने गावठाण टीमला करून दिल्या नव्हत्या आणि मोठ्या मार्जिनने तो सामना त्या टीमने जिंकला होता. गोलंदाजीमधली भेदकता आणि टप्प्यावरती असलेलं नियंत्रण त्यांचं पाहायला मिळालं. वाईटचा इशारा इथे येतोय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला पुन्हा एकदा सूचना राहील, एखादा सदस्य आपला आला असेल तर लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. चला पंचांमध्ये दबाव क्रिएट करायचा नाही आहे. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन, लक्षात असू द्या. वाईटचा इशारा आला आणि सुरुवात मात्र एक्स्ट्राने झाली आहे मैदानामध्ये भिंगारी संघाची. जिथे आता धावा हव्या त्या ठिकाणी 30-39, 30 बॉल 39चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. आघाडीचे 2 खेळाडू समोर. आशिष, पहिला बॉल आशिषने हा फटका त्या ठिकाणी लॉफ केलाय लॉंग ऑनच्या वरून, प्रॉपर टायमिंग. आणि इथे मात्र षटकाराने सुरुवात केली आपल्या डावाला आशिष परदेशी या फलंदाजाने. आणि त्याच्यावरती आपण पाहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि जिथे मात्र षटक मिळाला. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे आशिष परदेशीला भिंगारी टीमला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथेही बॉल उंच चाललाय आणि अंतरही कापलंय. अफलातून बॅटिंग आशिष परदेशी, ही इज ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये तो आक्रमक झाला. लगातार 2 षटकार इथे आपण येताना पाहत आहे. आणि सुरुवात एवढी आक्रमक झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 13 आल्या साईश मात्रेच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा आणखीन एक अफलातून अनस्टॉपेबल आशिष परदेशी. प्रमुख गोलंदाज साईश, आघाडीचा हा गोलंदाज, त्याच्यावरती तो तुटून पडला. आक्रमण करतोय मैदानामध्ये. सलगचे हे 3 षटकार आता आशिषच्या माध्यमातून येताना पाहत आहे. सूरज पाटील आणि आपण पाहता रोशन पाटील हे 2 खेळाडू. हलक्या हाताने आपण पहिल्या बॉलला ढकललं मिड विकेटकडे. सूरज त्या ठिकाणी आपण पाहता सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना, कारण त्याला माहिती आहे आशिषला जितकी जास्त स्ट्राईक देता येईल
तोपर्यंत त्याच्या माध्यमातून केला जाईल, कारण एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयम दाखवणं देखील तेवढंच गरजेचं राहील. आणि 21 धावा 21 रन तुम्ही पाहता स्कोअर कार्डमध्ये लागताना या मॅचच्या दरम्यान. धावा बनवायच्या तब्बल 40. पहिला वाईट, सलग 3 षटकार, सलग 2 सिंगल. आता अंतिम बॉल आहे, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. इथे फुल टॉस, याही बॉलला मिडविकेट क्षेत्राकडे खेळून काढला आणि पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट हवी होती त्याहीपेक्षा जास्त अधिकच्या धावा मिळाल्या. त्या ठिकाणी मग पाहता भिंगारे टीमला 22 आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 18 रनचं समीकरण. आदी दिघोडे आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या कॅप्टनला आता पुन्हा एकदा ऑफिशियली शेवटचा कॉल आहे. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर चौथा सामना असेल कानोबा कोंडेबा विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओवळे. या दोन संघांमध्ये आता तुम्हाला चौथाही सामना पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर सुपर 8मध्ये कोण पोहोचेल, कारण सामना अगदी सोपा झाला आहे. शेवटचे बॉल 24, विजयासाठी 18. बॉलिंग मार्कमध्ये आला बंटी जयदीप म्हात्रे उर्फ बंटी, इथे बॉलिंग मार्कमध्ये आला या षटकामध्ये. इथून कमबॅक करणं म्हणजे सोपं नसणार आहे. जसं टीमला तो क्रिकेटचा खेळ, अनप्रेडिक्टेबल हा खेळ, स्विच इट करायचा होता. सरळ बॅटने धावा येत होत्या, तेव्हा मात्र इथे आपण पाहिला एक वेगळा प्रयत्न राहिला आणि तिथे आपण पाहिला यॉर्क बनवून घेतला बॉलला आणि त्रिफळाचीत झाला खेळाडू आशिष परदेशी. पण जाता जाता त्या खेळाडूने आपल्या टीमला जवळजवळ आपण पाहिलं त्या ठिकाणी 20 रनचं योगदान दिलं आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता प्रत्येकजण कदा क्रेज भरपूर वाढली आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग याकरता आता क्षेत्राकडे आकर्षित होऊ लागला. आणि नेऱ्याचा एक मोठा अड्डा विजयलक्ष्मी मैदान, त्या मैदानात तुम्हाला कदर जंगी शर्यती पाहायला मिळतील. आणि आज आपण कदर क्रिकेटचा आनंद घेतो आणि आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकामध्ये टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टनमध्ये. सामना 5 षटकांचा राहील. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष जय मातादी दिघोडे या दोन टीमच्या दरम्यान. 1 डाऊनला मैदानामध्ये चालला कुणाल नाईक हा खेळाडू, 3ऱ्या क्रमांकावरती कुणाल नाईकला आपण पाहताय. सुपर 4मध्ये मोहा कोळीवाडा, वेशवी 11 वेशवी हे दोन संघ दाखल झाले. सुपर 8मध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि गव्हाण 11 गव्हाण. आणि यातून जो जिंकेल त्या संघाला विनंती राहील उद्या दुसरा सामना तुम्हाला खेळावा लागेल सुपर 8चा, कारण पहिला सामना होईल रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि गव्हाण 11 गव्हाण या दोन टीमच्या दरम्यान. इथे आल्या आल्या प्रहार, प्रॉपर टायमिंग. आजच्या दिवसामध्ये 2 वेळा अगदी त्या झाडांच्या पलीकडे षटकार मारले या एंड नाईक या फलंदाजाने. बहारदार रुबाबदार असा षटकार येतोय टीम भिंगारीला. चला आपले पंच समालोचक आणि स्कोरर लाईव्ह टीम डीजे कोण जेवायचा बाकी असेल तर आपण जेवून घ्या. लंच ब्रेक मध्ये आपण जेवून घ्या. इथे आपण पाहिलं लॉफ केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय आणि इथे 1 रन मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. एकोणतीस रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 11ची गरज आहे. सामना अगदी सोपा झालाय. टॉस केला जाईल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विपक्ष जय मातादी दिघोडे या दोन टीमच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल या वेळा आपण पाहताय करता शॉर्ट टर्मॅनला बॉल चाललाय आणि तिथे आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय. रन नाहीये. अजून 11 करायचे आहेत मैदानामध्ये. संघाच्या विजयासाठी 11ची गरज आहे. सामना अगदी सोपा झालाय का सुरुवात प्रचंड आक्रमक आशिषने करून दिली होती. नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा बॉल मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सूरजवती दडपण प्रेशर
हॉटेल सोहमचे प्रोप्रायटर आहेत सूरज परदेशी. भिंगारीच्या अगदी आपण पहिला हायवेवरती सोहम हॉटेल, त्या हॉटेलचे ते प्रोप्रायटर आहेत. बोलायचं नाहीये, चला. यस, इशारे भरपूर चांगले आहेत तुमचे. बघा तिथे डगआउटमध्ये लक्ष द्या, तुम्ही आरडाओरडा करू नका. ही सूचना आता पंचांकडून आली. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल फिरून मारला, याच फटक्याची ते प्रतीक्षा करत होते. आणि इथे बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स, चौकार. पुरी बीच खरं तर महाशिवरात्र, प्रचंड गर्दी तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर टुरिझम क्षेत्र आहे ते, ज्यामध्ये अनेक मुंबईवरून येणारे खरं तर टुरिस्ट त्या खरं तर बेटाला नेहमी भेट देत असतात. आणि आपल्या अगदी पुढे जाऊन जर गेलं तर आपल्या बाजूला हे बेट आहे. प्रमोद मडवी तिसऱ्या षटकामध्ये आलाय. 7 करायच्यात आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 7 रनची गरज त्या ठिकाणी आहे मैदानाच्या आतमध्ये भिंगारी टीमला. बॉलिंग मार्कवर द्यायला प्रमोद मडवी हा खेळाडू, समोर कुणाल नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. प्रवीण म्हात्रे, बेलपाडा. चला, या पण उत्कृष्ट आयोजक आहेत आणि चांगले खेळाडू आहेत. आणि पनवेल महानगरपालिका अग्निशामक दलाचे ते कर्मचारी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, चिंचपाडा संघाचा कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी या. चला, या आपण. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. सामना 5 षटकांचा असेल. बेस्ट ऑफ लक. टॉस करतील प्रवीण म्हात्रे, बेलपाडा. कॉल दिघोड्याचा संघाने करतोय. हेड कॉल आहे, टेल आलाय. निर्णय फक्त आम्हाला सांगा. या स्पेंडिंग दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. सिंगल रन आली. खरं तर अगदी तो कमी धावा हव्यात या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. सामना 1 साइडेड झालाय. समोर पुन्हा एकदा सूरज परदेशी उर्फ घारू. प्रमोद तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, बिगिट करायचा बॉल, आतली कडा घेऊन मागे चालला. लॉंग स्टॉप रिझनला, आउटफील्ड फास्ट आहे. संयम, मागे बॉलचा पाठलाग कधी त्यांच्या देखील नशिबी आपण जर पाहिला. इथे खरं तर त्यांचं खराब कामगिरी पाहायला मिळाली. चौकार आला आणि हा सामना जिंकला तो म्हणजे कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाने. आणि या आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे तो म्हणजे भिंगारी. बघा, उद्या बरोबर तुम्हाला 11:30 पर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे. उद्याचा विकेंडचा दिवस आहे, संडेचा दिवस आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत. परंतु आयोजकांची सक्त सूचना असेल, कुणाल तुम्हाला उद्या बरोबर तुम्हाला ॲक्युरेट टायमिंगवरती यावं लागेल. सामन्याचा